आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आता इथला प्रिमाइसेस जो आहे तो प्रसन्नदायी आणि प्रेरणादायी आहे. जसं भंतेजींनी पण आता इथं सांगितलं, इथला इतिहास सांगितला, की याला नावच फक्त पांडवलेनी पडले, पण पांडवांचा आणि इथं काहीही संबंध नाहीये. तसंच काहीसा अर्थ आणि हे सगळं घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ही पांडवलेणी नसून त्रिरश्मी बुद्धलेणी आहे. लहानपणापासून शाळेत असल्यापासून आम्ही या ठिकाणी येत असतो. इथलं जे स्तूप बनलेलं आहे, ज्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे, या ठिकाणी आम्ही आमच्या परित्राण पाठ असू देत किंवा जेव्हा भंतेजी येतात त्यावेळेस तिथे येऊन आम्ही या सगळ्या जे आपला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हातभार लावत असतो. तसंच माझ्या नाशिककरांना आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व जनतेला आवाहन असेल, की आपण जेव्हा केव्हा नाशिकला याल तेव्हा ह्या लेणीला नक्कीच भेट द्या आणि आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने आणि खरा इतिहास आपल्या जनतेपर्यंत, समाजापर्यंत कसा पोहोचवेल याचा तुम्ही साक्षात्कार घेऊ शकतात आणि त्याचा अनुभव इतरांपर्यंत शेअर करू शकतात. तर निश्चितच आपण या त्रिरश्मी लेणीला इथल्या